यशाचे 4 नियम आहेत. सांगा म्हणजे कळेल, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोठवा म्हणजे उघडेल. हे 4 गोष्टी ज्याला जमतात तो यशस्वी होतो. काय हवंय हे तुम्ही जर सांगितलंच नाही तर लोकांना कळेल कसं? तुम्हाला काय हवंय हे जर तुम्ही मागितलंच नाही तर मिळेल कसं? तुम्हाला काय हवंय असंख्य आसपास सगळं पडलेलं आहे, तुम्ही शोधलंच नाही तर तुम्हाला सापडेल कसं? तुम्हाला दाराच्या पलीकडे जायचं आहे, ठोठवा ना मग, त्याशिवाय उघडेल कसं दार? त्याला काय माहितीये का तुम्हाला आत यायचं आहे? ठोठवायला हवं, पर्याय निर्माण करायला हवेत. तो नियंता ज्यावेळी आपलं एक दार बंद करतो त्याच वेळी आपल्यासाठी 10 दारं उघडी करून ठेवतो. आम्ही एकाच दारावर धडका मारत बसतो. जात होता 100 टन आधी, काय झालंय कळत नाही. तू एकाच दारावर धडका मारतोय, शोध ना दुसरा पर्याय काहीतरी. आम्ही पर्याय नाही शोधत, महाराजांनी ते केलं, पर्याय शोधले. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक राजा होता, त्या राजासमोर 2 कैदी आणले. राजाने आरोप ऐकले आणि शिक्षा सुनावली, मरेपर्यंत फाशी. फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी तिथंच चक्कर येऊन पडला. दुसरा कैदी मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता. पहिला शुद्धीवर आला तर दुसरा कैदी न्यूटनच. मग पहिल्यात त्याला विचारलं, तू शिक्षा ऐकली नाही का? तर मला ऐकली ना. अरे मग फाशी झाली, आपल्याला मरणार आहे आपण, तुला भीती नाही वाटत? तसा तो कैदी म्हणा, ते फाशी बिशीचं सोड रे. गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय. प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. नेमकी फाशीची शिक्षा झाली, ते फाशीचं काही नाही रे, पण आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे. त्या कायद्याला काय कळेल ना, उडणारा घोडा, घोडा कधी उडतो का ते सांगतोय ना, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. त्यांची चर्चा राजाने ऐकली. राजा म्हणला, काय 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 म्हणला? उडणारा घोडा डोक्यावर पडलाय का? घोडा कधी उडतो का? तसं तो कैदी म्हटला, महाराज मरणारा माणूस खोटं नाही बोलत. फाशीची शिक्षा दिली मला, कशाला खोटं सांगेल? गेले वर्षभर माझा प्रयोग चाललाय, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. बरं महाराज, माझ्या घोड्याचं बाजूला ठेवतो, मला फक्त 1 वर्ष द्या. 1 वर्ष फक्त. त्या 1 वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. आता राजाला प्रश्न पडला, असं तसं मरणारच आहे, पण जर दिलंच ह्याला 1 वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला, तर ह्या जगात आपण एकमेव राजे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे. राजा म्हणला, ठीक आहे, चल, दिलं तुला 1 वर्ष दिलं. त्या कायद्याला 1 वर्ष मिळालं, पण ते पहिला कैदी त्याला काय कळेल ना. तुम्ही त्याला परत विचारलं, घोडा खरंच उडतो? तसा तो कैदी म्हटला, घोडा उडतोय ना का? आणि मग राजाला खोटं का सांगितलंस? हे बघ, तू तुझं आजचं मरण फक्त उद्यावर ढकलतोयस. तसा तो कैदी म्हटला, हे बघ, मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय. मतलब ह्या 1 वर्षात काही घडू शकतं. म्हणजे अरे ह्या 1 वर्षात मला फाशी देणारा राजाच मरू शकतो, आणि तो नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो. आणि तो पण नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा मरू शकतो. आणि तो पण नाही मेला तर घोडा खरंच उडू शकतो. अरे काही घडेल ना, वर्ष आहे माझ्याकडे. मी तार कशाला बांधू, मी आता माघार कशाला घेऊ? मी लढत राहीन जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी झंझाट राहीन. काय सूत्र आहे महाराजांचं? महाराज सांगतायत, आधीच थांबतोस कशाला? ध्येय गाठायचंय ना, झेपावत राहा. झेपावता येत नाही, उड्या मारत जा. उड्या मारता येत नाही, पळत जा. पळता येत नाही, चालत जा. चालता येत नाही, रांगत जा. रांगता येत नाही, घसरत जा. घसरता येत नाही, घरंगळत जा. घरंगळता येत नाही, अरे सरपटत जा, पण जा. जोपर्यंत पोहोचत नाहीस तोपर्यंत पुढे जात राहा. पुढे यश स्वागताला उभा असतं. जे हरतात ते अयशस्वी होत नाहीत, जे प्रयत्नच सोडून देतात ते अयशस्वी होतात. तुम्ही किती वेळा पडला याला महत्व नाही, पडून तुम्ही किती वेळा उठून उभा राहिला हे फार महत्वाचं आहे. हे यशाचं गणित आहे. महाराज शिवचरित्रात आम्हाला ते सांगतात. बघा ना, 35,000ची फौज, महाराजांची 9,000ची. बर, प्रत्यक्ष लढाई झाली का हो? नाही. काय महाराजांचं नुकसान झालं? नाही. काय हानी झाली? नाही. आणि फायदा 1 कोटी.
1 कोटी. बर, आपल्याला 1 कोटी मिळाले तर आता पार्टी. परिणामांची पर्वा न करता केलेली कृती तुम्हाला अपयशी ठरवते, तर परिणामांची पर्वा करून केलेली कृती तुम्हाला यशस्वी बनवते. महाराजांचं नियोजन फक्त 1 कोटी मिळवण्या इतपत नाही. महाराजांनी पुढचा विचार करून ठेवलाय. 1 कोटी पळवल्यावर हा बहादूर खान गप्पा नाही बसणार. तो नगरचं सैन्य गोळा करेल, नाशिकचं सैन्य गोळा करेल, त्याचं स्वतःचं 35,000 लाखाभराची फौज उभा करेल आणि रायगडावर हल्ला चढवेल. लाखाची फौज घेऊन जर बहादूर खान रायगडावर चाल करून आला तर आपले फक्त 10,000 राजधानी राखावी कैसे. मग काही करून बहादूर खानाला थोपवलं पाहिजे. किमान आपलं सैन्य परत येईपर्यंत तरी थोपवलंच पाहिजे. आपलं सैन्य कधी परत येणार? पावसाळा संपल्यावर. पावसाळा कधी संपणार? 4 महिन्यानंतर. म्हणजे 4 महिने बहादूर खानाचं आक्रमण थोपवलंच पाहिजे. सुरू झालं महाराजांचं राजकारण. आणि महाराजांनी आपले वकील काझी हैदर त्यांना पाठवलं बहादूर गडावर बहादूर खानाची भेट घ्यायला. आता महाराजांचे वकील काझी हैदर आले ते कळल्यावर बहादूर खान भेटच घेना. नको बाबा, ते बनवतात फार. 1 कोटी पळवले राव. पण राजकीय संकेत असतो, घ्यावी भेट वकिलाची. नाईलाजानं बहादूर खानानं काझी हैदरांची भेट घेतली. क्या आहे? तसे काझी हैदर म्हणाले, आपल्यावर कोसळलेल्या दुःखाची आम्हास तीव्र जाणीव आहे. हे दिवसा ढवळ्या 1 कोटी जाणं साधी बात नव्हे. आपल्या अंतःकरणाला किती वेदना झाल्या असतील आम्ही समजू शकतो. पण हुजूर, आमच्याकडनं चुकून घडलं होय. इट्स अन ऍक्सिडेंट. अपघात होता तो. आमच्या महाराजाला तुमच्या ताकदीचा अंदाजच नाही आला. आणि जेव्हा आला महाराजाला प्रचंड पश्चाताप झाला. 3 दिवस आतल्या चढताय तो. 2 दिवस जेवले नाहीत महाराज. शेवटी आज आम्हाला म्हणाले, काझी साहेब तुम्ही स्वतः बहादूर गडावर जा. बहादूर खान साहेबांना भेटा. त्यांना सांगा आम्ही त्यांना विना अट विना शर्त 10 किल्ले द्यायला तयार आहे. संभाजी महाराजांना त्यांच्याकडे सेवेला पाठवायला तयार आहे. आणि बहादूर खान साहेब सांगतील तेव्हा मी खुद्द जातीनं त्यांच्या सहकार्यासाठी यायला तयार आहे. बहादूर खानाने ऐकलं. 10 किल्ले संभाजी. मग आत्ताच चाव्या खाना आणल्या. संभाजी महाराज कधी येणार आहेत? मग महाराज कधी येतो म्हणले. काझी हैदरना कळलं मासा गळाला लागलाय. काझी हैदर म्हटले, हुजूर आमचे महाराज हे सगळं तुम्हाला देणारच आहेत. नव्हे, दिलंच आहे म्हणून समजा. फक्त आमच्या महाराजांची एक छोटीशी अट आहे. म्हणे काय काय? नाही, हे जे आमचे महाराज सगळं तुम्हाला देणार आहेत, म्हणजे 10 किल्ले, संभाजी महाराजांनी येणं, त्यांनी स्वतः येणं, या सगळ्याला फक्त औरंगजेब बादशांची मान्यता हवी. एकदा बादशांचे मान्यतेचे शिक्क्याचे कागद आले, आमच्या महाराजांनी हे सगळे तुम्हाला दिले. बहादूर खान मला एवढंच ना, फक्त बादशाचे शिक्क्याचे कागदच पाहिजेत ना. दिले दिले दिले. त्याच्या काय डोक्यातच नाही आले. पण तो काय आत्ताचा काळ आहे का? काय पाहिजे? मान्यतेचे शिक्क्याचे कागद. की बहादूर खानानं लगेच औरंगजेबाचा मोबाईल नंबर फिरवलाय. लावला फोन औरंगजेबाला. हा अलंपना. आलेत वकील महाराजांचे. हो झाली झाली चर्चा. हो नाही देतो म्हणताय 10 किल्ले. विनाट नाही विना अट 10 किल्ले. हो नाही संभाजी महाराजांनाही पाठवताय. हो नाही स्वतः येतो म्हणलेत महाराज. हो नाही फक्त तुमची मान्यता हवी. एकदा मान्यतेचे तुमचे शिक्क्याचे कागद आले की यांनी हे सगळे दिलेच म्हणून समजा. हो नाही फक्त शिक्क्याचे कागद पाहिजे. हो ईमेल करताय, व्हॉट्सअपला त्यांना पाठवून. नाही हो एवढा वेगवान काळ. मग काय करावं लागेल? काय हवंय? शिक्क्याचे कागद. हा निरोप घेऊन सांडणीस्वार महाराष्ट्रातून आग्र्यात जाणार. जायला लागणार 2 महिने. आग्र्यातून तो औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद घेणार आणि परत आग्र्यातून महाराष्ट्रात येणार. यायला लागणार 2 महिने. झाले किती? 4 महिने. आक्रमण किती काळ थोपवायचं आहे? 4 महिने. आता महाराज एवढं सगळं ऐकतं द्यायला तयार आहेत म्हणावर बहादूर खान 4 महिने निवांत. आणि या 4 महिन्यात महाराजांनी मात्र रायगडावर 80,000ची फौज गोळा करून ठेवली. आणि महाराज म्हटले, ये आता कधी पण. पण 4 महिन्यानंतर औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद बहादूर गडावर पोहोचले. जसे शिक्क्याचे कागद पोहोचले, बहादूर खानानं तातडीने आपले 2 वकील लगेच रायगडावर पाठवून दिले. जा ते शिक्क्याचे कागद महाराजांना द्या आणि त्यांच्याकडनं ते 10 किल्ले, संभाजी महाराज काय ते सगळं घेऊन या. वकील पोहोचले रायगडावर. महाराजांची भेटही घेतली. महाराजांनी विचारलं, बोला काय काम काढलं? तसे वकील म्हटले, नाही ते तुमचे वकील आले होते आमच्याकडं. कोण? ते काझी हैदर. कशाला? ते तुम्ही नाही का आमचे 1 कोटी पळवले? कधी? अहो तुमचे आंबेराव आलते. कुठं?
त्यांनी आमचे एकोटी पळवले. मग ते काचे हैदर आले, ते म्हणजे 10 किल्ले देतो, संभाजी महाराजांना पाठवतो. धाड उठले महाराज. तुमच्या त्या बहादूर खानानं तलवारीचा साकुटला ते दिमाग दाखवला. त्यांचा पुत्र घडावा तुम्हाकडं, तुरंत चालते व्हा, नाहीतर अपमान पावाल. मान खाली घालून गेले हो वकील. बहादूर खान वाटच बघत होता बहादूरगडावर. जसे वकील आले त्यांनी विचारलं, क्या हुआ? वकील म्हटले, पुन्हा फसवलं. वो सगळं कळवलं औरंगजेबाला. महाराज एवढं एवढं देत आहे, कागद आलेत औरंगजेबाचे. आता बिचारा बहादूर खान, जे घडलं होतं ते सगळं औरंगजेबाला त्यांनी कळवलं. पत्राच्या शेवटी लिहिलं, हुजूर, त्या शिवाजी महाराजांनी आम्हाला परत फसवलं. त्याच्या या पत्राला औरंगजेबानं जे उत्तर पाठवलंय ते मी आमच्या पोरांच्या पाठ्यपुस्तकात छापायला पाहिजे. औरंगजेब बहादूर खानाला लिहितो, तुम्ही माझे सरदार इथून प्रचंड बजमेत घेऊन जाता, अपाट खजाना नेता, बलाढ्य फौजा घेऊन जाता. तिथं त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात त्या शिवाजी राजांबरोबर लुटूपुटूच्या लढाया खेळता आणि नंतर मला कळवता त्या शिवाजी राजाने आम्हाला फसवलं. अरे ते शिवाजी राजे तुम्हाला फसवतात तरी कसे आणि तुम्ही फसता तरी कसे? औरंगजेबाच्या याही प्रश्नाला बहादूर खानानं उत्तर पाठवलं. हुजूर, आपण मला विचारलं ते शिवाजी महाराज आम्हाला कसे फसवतात आणि आम्ही कसे फसतो. हुजूर, ते शिवाजी महाराज आग्र्यात सुद्धा आले होते, तुम्हाला कसं फसवलं? आम्हालाही तसंच फसवलं. काय बोलतो औरंगजेब? जोपर्यंत शिवाजी महाराज हयात होते औरंगजेब चुकून महाराष्ट्रात आला नाही. चुकून. त्याला भीती होती. सरदारांचा पराभव केला तर त्याच्यावर किमान रागावता तरी येत आहे, पण महाराज इतुके पराक्रमी, ते आपला पराभव करणारच. रागवायचं कुणावर नाही आला, चुकून नाही आला. मी जाणीवपूर्वक एक विधान करतो. छत्रपती शिवाजी महाराज हे 17व्या शतकातले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती आहेत. आंतरराष्ट्रीय, जगात तुलना नाही. जगात त्यांच्या इतका शौर्यशाली योद्धा, कुशल सेनापती, उत्तम प्रशासक आणि विलक्षण संघटक नाहीच. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती. याचं कारण असं, महाराजांच्या 50 वर्षाच्या आयुष्यात त्यांच्या पुढे जेवढे शत्रू आलेत त्यातले फक्त 2 भारतीय आहेत, बाकी सारे भारताच्या बाहेरचे आहेत. त्यांच्या देशातले नामवंत योद्धे सेनापती आहेत. 2 फक्त भारतीय. एक मिर्झा राजा जयसिंग इथले आहेत आणि 2 अफजल खान, तोही भारतीय आहे. बाकी जेवढे सगळे आले सगळे भारताबाहेरचे आहेत. लाल महालात ज्याची महाराजांनी बोट छाटली तो नवाब शाहिस्ता खान, तुर्कस्तानचा नवाब आहे हा. तुर्कस्तानचा औरंगजेबाचा सक्का मामा. ते तो प्रति औरंगजेब बंगाल जिंकून गेलाय त्या औरंगजेबाला. महाराजांनी त्याला असा धडा शिकवला, रातोरात फरार, परत नाही उगवला इकडं. इथं मुंबई जवळ लोणावळ्याच्या उंबरखिंडीमध्ये शिवाजी महाराजांनी कारतलब खानाला कोंडून मारलं. हा कारतलब खान कुठलाय माहिती आहे? उझबेकिस्तान, म्हणजे आताच्या ताश्कंद रशियाचा आहे तो. त्याचा पराभव केलाय महाराजांनी. सिद्दी जौहर, सिद्दी सलामत खान इथोपियाची आहेत. इथोपियाची बलाढ्य सेनानी, जगात विलक्षण नाव त्यांचं. महाराजांनी त्यांचा पराभव केला. बेहलोल खान पठाण, सिकंदर चिदर खान पठाण इराणचे आहेत. दिलेर खान अफगाणिस्तानचा आहे. इंग्रज इंग्लंडचे, फ्रेंच फ्रान्सचे, पोर्तुगीज पोर्तुगालचे, साऱ्यांचा पराभव. जगातली 123 राष्ट्र आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धतंत्राचा स्वतःच्या लष्करी अभ्यासक्रमात समावेश करून आपल्या सैनिकांना त्यांचे धडे देत आहेत. शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या प्रकरणातनं प्रेरणा घेऊन नेताजी सुभाषचंद्र बोस इंग्रजांच्या नजर कैदेतनं निसटले. महाराजांसारखंच त्यांनी देशांतर केलं आणि नेताजी देशांतरकर्ते झाले. भारताबाहेर जाऊन त्यांनी आझाद हिंद फौजेची उभारणी केली आणि आझाद हिंद सैनिकांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी एकच महामंत्र दिला. तो महामंत्र होता शिवराय, शिवराय आणि शिवराय. पिढ्यानपिढ्या हाच मंत्र प्रेरणा देईल. पिढ्यानपिढ्या हाच मंत्र मार्गदर्शन करेल. धन्यवाद.